Hello dear students, today we are going to start expression for the maximum work. Now the consider n moles of an ideal gas enclosed in a cylinder fitted with a frictionless movable rigid pistons. जर आपण अ, आपण सिलेंडरमध्ये काही एन मोल्स ऑफ आयडियल गॅस जो इन्क्लोज केलेला आहे तो इन्क्लोज आपण एका फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन्सच्या साहाय्याने म्हणजे तो जो पिस्टन्स आहेत तो फ्रिक्शन्स होणार नाहीत त्या पद्धतीने आपण इथे अटॅच केलेला आहे. त्यामध्ये हा जो गॅस आहे तर तो एक्सपांड होईल. इट्स एक्सपांड्स आयसोथर्मली अँड रिव्हर्सेबली फ्रॉम द इनिशियल व्हॅल्यूम V1 टू फायनल व्हॅल्यूम V2 ॲट टेम्परेचर T. म्हणजे ज्यावेळेस हा जो गॅस आहे हा ज्यावेळेस एक्सपांड होईल तो आयसोथर्मली मीन्स द टेम्परेचर इज कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा टी जो आहे तर तो 0 असेल आणि त्यामध्ये हा जो काही गॅस असेल तर तो स्लोली सिरीज ऑफ स्टेपने एक्सपांड होत असेल आणि त्यामध्ये ड्युरिंग ईच स्टेप द एक्सटर्नल प्रेशर इज मेड इन्फिनिटेसिमली स्मॉलर दॅन द प्रेशर P ऑफ द गॅस विच ग्रॅज्युअली रिमूव्ह ऑफ द मासेस फ्रॉम द पिस्टन्स. आता यामध्ये जो काही पिस्टन्स आहेत पिस्टन्सवरती आपण काही मास ॲड केला आहेत. यामध्ये आपण जर तो मास म्हणजे जो प्रेशर आहे तर तो हळूहळू त्यामधून जर रिमूव्ह केला तर त्यामध्ये जे काही प्रेशर आहेत गॅसचं तर ते ह्या पिस्टन्सला इझिली काय करेल काही इन्फिनिटेसिमली अमाऊंटमध्ये म्हणजे थोड्या एकदम छोट्याशा अमाऊंटमध्ये तो काय करेल पुश करेल आणि इथे हा पिस्टन्स इझिली काय होईल मूव्ह होईल. आणि त्यामध्ये आता यामध्ये जो प्रेशर आहेत हा एक्सटर्नल प्रेशर आहेत PXT आणि हा प्रेशर ऑफ द गॅस इथे एक्सटर्नल जो प्रेशर असेल तर तो कमी असेल ह्या प्रेशर ऑफ द गॅसपेक्षा आणि त्यानंतर द गॅस एक्सपांड स्लोली अँड इट्स प्रेशर P वुड बी डिक्रीजेस. मग तिथे जे प्रेशर्स आहेत तर ते आपण हळूहळू ते डिक्रीज केलेले आहेत. त्यानंतर बाय वन धिस नो फर्दर एक्सपान्शन ऑकर अँड द सिस्टीम अटेन मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. आणि काही वेळेनंतर जे एक्सपान्शन आहेत तर ते मेकॅनिकली स्टेटमध्ये जाऊन सिस्टीम आणि सराउंड्समध्ये कॉन्स्टंट असेल आणि त्याचबरोबरती नंतर पुढे जो द व्हॅल्यूम ऑफ द गॅस इज इन्क्रीज्ड बाय अ इन्फिनिटेसिमली क्वांटिटी DV इन अ ईच सिंगल स्टेप्स. आता इथे जो काही व्हॅल्यूम आहेत गॅसचा तर तो इन्फिनिटेसिमल अमाऊंटमध्ये म्हणजे ज्यावेळेस यामध्ये जे काही मास आहेत तर तो आपण रिमूव्ह केल्यानंतर तर सेकंड स्टेपमध्ये आपण इथे मास रिमूव्ह केलेला आहे. त्यामुळे हा जो काही पिस्टन्स आहेत याचा जो काही व्हॅल्यूम्स आहेत तर हा इन्क्रीज होईल आणि त्यालाच आपण DV असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्मॉल अमाऊंटमध्ये इन्फिनिटेसिमली अत्यंत अशा कमी प्रमाणामध्ये तर तो व्हॅल्यूम इन्क्रीज झालेला आहेत म्हणून आपण त्या क्वांटिटीला आपण DV असं म्हटलेलं आहे. आणि ते फक्त तो DV एका सिंगल स्टेपपर्यंत आहेत म्हणजे इथून इथपर्यंत. ओके. आणि the process is repeated in a such a way that every time external pressure is lower infinitesimally, thus gas undergoes a series of infinitesimal increments in a volume until the volume V2 is attained. आता V2 म्हणजे हा आहे फायनल व्हॅल्यूम्स. म्हणजे यामध्ये ज्या काही सिरीज ऑफ स्टेप्स आहेत तर त्या रिपीट होतील. जसं की आपण बघितलेलं आहे पाठीमागे जो काही पिस्टन्सवरती जसं की आपण मास रिमूव्ह केल्यानंतर तिथे सिरीज ऑफ स्टेप्स सुरू होत होत्या तर त्याच पद्धतीने इथेही आता इथे हा जो काही गॅस आहे तर तो एक्सपांड होत होता स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 आणि कंटिन्युअस म्हणजे जोपर्यंत तिथे V2 येत नाहीत. V2 म्हणजे फायनल व्हॅल्यूमपर्यंत त्या स्टेप इन्क्रीज होत होत्या आणि त्या प्रत्येक स्टेपला जो एक्सटर्नल प्रेशर आहे तर तो इन्फिनिटेसिमली म्हणजे अत्यंत कमी अमाऊंटमध्ये तो लोअर होत होता आणि त्यामध्ये व्हेन द व्हॅल्यूम ऑफ अ गॅस
increases by an infinitesimal amount dV इन अ सिंगल स्टेप. म्हणजे ज्यावेळेस जो गॅस आहे तो एक्सपांड होत होता, एक्सपांड झाल्यामुळे जो व्हॅल्यूम इन्क्रीज होत होता तर तो एकदम अत्यंत अशा कमी अमाऊंटमध्ये, म्हणून आपण त्या अमाऊंटला इन्फिनिटेसिमल अमाऊंट्स आणि त्या प्रत्येक एका स्टेपला म्हणजे ह्या प्रत्येक एका अमाऊंटला म्हणजे डी व्ही आपण असं म्हटलेलं आहे, अमाऊंट असं म्हटलेलं आहे. आणि ते एका सिंगल स्टेपमध्ये आणि त्या स्मॉल क्वांटिटीमध्ये जे वर्क होईल तर त्याला आपण डी डब्ल्यू म्हणजे ते एका छोट्या क्वांटिटीमध्ये वर्क डन होणार आहेत. आणि आपल्याला माहिती की वर्क डन्स मीन्स डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू डेल्टा व्ही. आणि इथे आपण त्याच इक्वेशन्स घेतलेले आहेत. तर स्मॉल क्वांटिटी असल्यामुळे डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एक्सटर्नल प्रेशर ना डी व्ही, यालाच आपण इक्वेशन 4.6 असं म्हटलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एक्सपान्शन इज अ रिव्हर्सिबल. पी इज ग्रेटर बाय द स्मॉल क्वांटिटी डी पी दॅन द पी एक्स टी. आता आपल्याला माहिती आहे की वर्क डन होण्यासाठी जो पी आहे इज ग्रेटर दॅन द पी एक्स टी एक्सटर्नल प्रेशर. आता इथे आपण तीच क्वांटिटी घेतलेली आहेत की पी मायनस पी एक्स टी इज इक्वल टू डी पी. म्हणजे डी पी जो आहे हा स्मॉल क्वांटिटीमध्ये जो प्रेशर इन्क्रीज झालेला आहे तर तो इथे पी मायनस पी एक्सटर्नल इज इक्वल टू डी पी. म्हणजे जर आपण प्रेशर जर बघितलं आपण प्रेशर ऑफ अ गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तर तो डी पी म्हणजे स्मॉल अमाऊंटमध्ये जो प्रेशर इन्क्रीज झालेला आहे, और त्याला आपण असे लिहू शकतो पी एक्स टी एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू पी मायनस डी पी. हे इक्वेशन 4.7. आणि नंतर आपण ह्या 4.6 आणि 4.7 ह्या इक्वेशनला कंबाईन केल्यानंतर आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळेल. ह्या इक्वेशनमध्ये डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी मायनस डी पी ब्रॅकेट क्लोज डी व्ही इज इक्वल टू मायनस पी डी व्ही प्लस डी पी डी व्ही. आता यामध्ये यांच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत डी पी आणि डी व्ही तर ह्या एकदम स्मॉल आहेत आणि त्या एकदम निग्लिजिबल आहेत. म्हणजे त्यांचा जो काही प्रोडक्ट्स येणार आहेत तर तो खूप कमी अमाऊंटमध्ये असेल आणि म्हणून आपण त्याला आपण कॅन्सल केल्यानंतर आपल्याला हे मिळेल डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. ते आपण इक्वेशनला आपण 4.8 असं दिलेलं आहे. The total amount of work done during the entire expansion from volume V1 to V2 म्हणजे initial to final would be the sum of the infinitesimal contribution of the steps. आता यामध्ये जे वर्क डन झालेलं आहे टोटल त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप्स यांचं कॉन्स्ट्रिब्युशन्स बघितलेलं आहेत. आणि त्या कॉन्स्ट्रिब्युशनला द टोटल वर्क इज ऑप्टेन बाय द इंटिग्रेशन ऑफ इक्वेशन 4.8 बिटवीन द लिमिट्स ऑफ इनिशियल अँड फायनल्स. आता ते जे इक्वेशन्स आहेत 4.8चं तर ते आपण इंटिग्रेशन्समध्ये डिफाईन करणार आहोत. त्यामध्ये त्याला लिमिट्स इनिशियल आणि फायनल स्टेट्स असणार आहेत. आता यामध्ये दिस इज द मॅक्झिमम वर्क एक्सपान्शन बिंग इन रिव्हर्सिबल्स. तर त्यामध्ये आपण जे काही इंटिग्रेशन्स आहेत इंटिग्रेशन इनिशियल टू फायनल डी व्ही इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन V1 टू V2 पी डी व्ही. या पद्धतीने आपण ते डिफाईन केलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला मॅक्झिमम वर्क डिफाईन करायचं आहे तर आपण डी व्हीला एका मॅथमॅटिकल इक्वेशन्समध्ये करून आपण डब्ल्यू मॅक्झिमम या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. तर त्यामध्ये हेन्स डब्ल्यू मॅक्झिमम इज इक्वल टू इंटिग्रेशन्स V1 टू V2 पी डी व्ही हे इक्वेशन 4.9. आणि त्यालाच आपण आयडियल गॅस जे लॉज आहेत तर त्यामध्ये आपण त्याचा यूज करून त्यामध्ये आपण टाकले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की जो आयडियल गॅस आहेत पी व्ही इज इक्वल टू NRT म्हणजे एन मीन्स नंबर ऑफ मोल्स किंवा जे सबस्टन्स आहेत ते, आणि आर गॅस कॉन्स्टंट, आणि टी इज अ टेम्परेचर.
डब्ल्यू मॅक्झिमम इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन V1 टू V2 NRT dV बाय V. आता यामध्ये आपण जे काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत यामध्ये NRT म्हणजे नंबर ऑफ मोल्स त्यानं म्हणजे सबस्टन्स आणि त्यानंतर R आणि T यांना आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं आहे म्हणजे मायनस NRT इंटिग्रेशन V1 टू V2 dV बाय V. आता यामध्ये जे टेम्परेचर आहेत ते कॉन्स्टंट आहेत हे आपल्याला माहिती आहे कारण की सिस्टीम ही आपण आयसोथर्मल बघितलेली आहेत. आता इथे आपण इज इक्वल टू मायनस NRT ln म्हणजे नॅचरल लॉग इन ब्रॅकेट V लिमिट्स V1 टू V2 त्यानंतर इज इक्वल टू मायनस NRT नॅचरल लॉग V2 मायनस नॅचरल लॉग V1. आता यामध्ये फायनल टू इनिशियल. आता ज्यावेळेस आपण लॉग जी व्हॅल्यूज आहेत नॅचरल लॉग जो आहेत म्हणजे जो लॉग आहेत तर तो आपण ज्यावेळेस लॉग मायनस असेल त्यावेळेस आपण त्याला डिवाईड करतो म्हणजे इज इक्वल टू मायनस NRT नॅचरल लॉग V2 बाय V1. आता इथे आपण इन नॅचरल लॉग इंटू द डेसिमल असं ज्यावेळेस कन्वर्जन करतो त्यामध्ये डेसिमलमध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस आपल्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यावं लागते. त्यामध्ये आपण 2.303 NRT लॉग बेस 10 V2 बाय V1 हे इक्वेशन आपलं 4.10 असेल आणि त्यामध्ये ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर त्यामध्ये ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आता इथे हा आपण अकॉर्डिंग टू द बॉईल्स लॉ आपण 11th बघितलेला आहे त्या अकॉर्डिंगनुसार आपण बघणार आहोत आणि इथे V2 बाय V1 त्याच पद्धतीने जो प्रेशर आहे P1 बाय P2. आता आपण व्हॅल्यूमचं बघितलं तर ते इक्वेशन जे आहेत 4.10 त्यालाच आपण जर प्रेशरमध्ये आपण कन्वर्ट केलं तर आपल्याला ही व्हॅल्यूज मिळेल W मॅक्झिमम इज इक्वल टू 2.303 NRT लॉग P1 इंटू P2. तर हे इक्वेशन आपलं 4.11 असेल.